मस्त झणझणीत आमटी तयार झाली. ही आमटी करायसाठी ना आपल्याला डाळ लागते, ना कुठली भाजी लागते. घरामधलेच अगदी मसाले लागतात आणि काही न वापरता मस्त झकास झणझणीत भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी ही आमटी तयार होते. तर ही आहे खोबऱ्याची आमटी. करायला एकदम सोपी आहे. बिना भाजीच्या स्वयंपाकामध्ये आज आपण करणार आहोत खोबऱ्याची आमटी. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या या बिना भाजीच्या स्वयंपाकच्या 8व्या एपिसोडमध्ये आपण करतोय खोबऱ्याची आमटी. चला करूया. त्यासाठी कढई गरम करूया. 2 चमचे तीळ घेतलेत. हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे. 2 चमचे तीळ मंद आचेवर भाजून घ्या. तीळ भाजून झाले, काढून घेऊया. आता खोबऱ्याची आमटी आपल्याला लागणार आहे 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस. हा पण आपण छान खरपूस भाजून घ्यायचा. खोबरं बघा मस्त खरपूस भाजून झालंय, काढून घेऊया. आता घेऊया पाववाटी बेसन. यालाही मंद आचेवर खरपूस भाजूया. बेसन भाजून झालंय, मस्त खरपूस भाजलंय, काढूया. तर भाजलेलं खोबरं आणि तीळ गार झालंय. आपण यांचा कूट करूया. मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि अगदी एकदा भुरकन फिरवायचं, लगेच कूट तयार होईल. आणि हे घ्या, आपला मस्त तीळ खोबऱ्याचा कूट तयार आहे. मस्त घमघमाट येतोय. आमटी करूया. आता करूया फोडणी. कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण. एक 10-12 पाकळ्या ठेचून घेतल्या. याला परतून घेऊया. लसूण मस्त खरपूस परतला. आता घालूया 1 छोटा बारीक चिरलेला कांदा. कांदाही मस्त परतून. कांदा परतला, यामध्ये घालूया हळद पाव चमचा, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड, थोडंसं पाणी. याला परतून घेऊया. लक्षात घ्या, इथं आपण कोणतीही भाजी वापरत नाही, त्यामुळे जे काही आपण जिन्नस याच्यात घालतो ना मस्त मंद आचेवर खरपूस भाजायचे, म्हणजे त्या पदार्थांची चव आमटीमध्ये उतरते. तर हे बघा मसाले मस्त परतले. तर यामध्ये घालूया तयार केलेला तीळ खोबऱ्याचा कूट. याला परतून घेऊ आणि यामध्ये घालूया पाणी. साधारण 3 वाट्या पाणी मी घालते. तर रस्सा जरा जास्तच करायचा, कारण यामध्ये आपण वरून बेसन पेरणार आहोत ना, त्यामुळे याला दाटसरपणा येणार आहे. सुरुवातीला जरी हे पातळ वाटलं तरीही बेसन घातलं की छान दाटून येईल. पाणी घालून याला मिसळून घेतलं. चवीपुरतं मीठ. याला मिसळून घेऊया आणि गॅस मोठा करून उकळी आणूया. हे बघा आमटीला मस्त उकळी आलेली आहे. आता काय करायचंय, हे भाजलेलं बेसन आहे ते थोडं थोडं करून वरण घालायचं. थोडं बेसन घातलं, याला वैरून घ्यायचं. हे बघा बेसन पेरलं, अगदी पाववाटी थोडंसंच बेसन होतं. आपण ते याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलंय. आता गॅस कमी करायचा, यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 3-4 मिनिटं शिजून द्यायचं. आपली आमटी तयार होईल. जेव्हा भाजीला घरात काही नसतं, बघितलं किती सोपं आहे. खोबरं आणि तिळाचा कूट घालायचा, नॉर्मल फोडणीमध्ये परतायचं, बेसन पेरायचं आणि शिजून द्यायचं. सोपं आहे की नाही? शिजून देऊया. 4-5 मिनिटं झालेली आहेत. आमटी तयार आहे. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. आपली ही मस्त झणझणीत अशी भाजलेल्या खोबऱ्याची आमटी तयार झाली. आहे ना भारी? मला कुणीतरी खूप दिवसापासून रिक्वेस्ट करत होतं की खोबऱ्याची आमटी कशी करायची ते सांगा. आणि आता उन्हाळा आहेच. उन्हाळ्यामध्ये भाज्यांच्या किती प्रॉब्लेम असतात. भाज्या मिळतात किंवा चांगल्या मिळत नाहीत. तर त्यावेळी आपल्याला असे वेगवेगळे पर्याय करायला बरे पडतात. तर ही आमटी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला मस्त लागते. कधीतरी तुम्हाला तुरीच्या डाळीची आमटी किंवा आपल्या डाळीच्या आमट्या खाऊन कंटाळा आला तर एकदा या पद्धतीने ही आमटी नक्की करून बघा. किती करायला सोपी हे तुम्हाला दिसलंच असेल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.